सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. मी एक छोटीशी साई भक्त. माझ्या या चॅनलचा उद्देश आहे साईबाबांच्या साई सच्चरित्राला तुमच्या प्रत्येकापर्यंत पोहोचवणे. साई सच्चरित्र. सत म्हणजे सत्य. साईबाबांचे हे चरित्र म्हणजे सत्य आणि प्रशस्त कर्मांनी युक्त असे आहे. परंतु हे फक्त काल्पनिक नसून जसे खरेखुरे घडले आहे तसेच वर्णिलेले आहे. त्याची रचना ही आदरणीय हेमाडपंतांनी केली आहे. साई म्हणजे साक्षात ईश्वर असे आहेत माझे साई सद्गुरू. बहुधा काही साई भक्त श्री साई चरित्राची पोथी अगदी मेलगाडीच्या वेगाने भरभर वाचतात. परंतु अशा प्रकारे घाईघाईने अर्थाकडे लक्ष न देता पठन केले म्हणजे उद्देश कधीच सफल होत नसतो. अक्षर ओळख म्हणून वाचता येते इतकेच. अन्न खाऊन जेवढ्याचे रक्तात रूपांतर होते तेवढेच पचनी पडते, हे अगदी खरे. एकही ओवी जर अर्थ समजून जीवनात साकार केली, आचरणात आणली तर जीवन उजळून निघेल. म्हणूनच संत नामदेव ज्ञानेश्वरीबद्दल म्हणतात, श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. आणि साईचरित्राचे रचनाकार हेमाडपंत म्हणतात, श्री साई चरित्र किंवा इतर कोणतीही पोथी घाई न कळता हळूहळू अर्थ समजून वाचावी. श्री साईबाबा तुमच्या ऐहिक इच्छा पूर्ण करतातच, त्याचबरोबर ते तुम्हाला मोहमय संसारात गुरफटू देत नाहीत. हळूहळू तुम्हाला परमार्थाची गोडी लावून, वारंवार दिशा दाखवून नित्य आनंदमय अशा मोक्षाकडे घेऊन जातात. बाबांची भक्ती अगदी सोपी आहे. कठीण तपश्चर्या नको, कष्टदायक उपासतापास नको आणि कठोर इंद्रिय दमन नको. बाबांच्या भक्तीसाठी पैशाची जरुरी नाही. नुसते फूल किंवा पानही खऱ्या प्रेमाने व आदराने अर्पण केले तरी त्यांना चालते. एवढेच काय, 2 हातांचा नमस्कारही ते गोड मानून घेतात. बाबांना साकडे घालण्यासाठी किंवा त्यांची आठवण काढण्यासाठी प्रत्येक वेळी भाडे खर्चून शिर्डीची वारी करण्याचीही गरज नाही. त्यांना भक्ताने कोठूनही, अगदी 7 समुद्रा पलीकडूनही हाक मारली तरी ते धावून येतात. त्यांच्या द्वारकामाईतील अखंड तेवणाऱ्या धुनीतील उदी ही अत्यंत अनमोल आहे. त्याची किंमत फक्त 2च पैसे, ती म्हणजे श्रद्धा व सबुरी. चला तर मग समजून घेऊया या साई भक्तीची गोडी आणि वाचूया हे साई सच्चरित्र. पुन्हा भेटूया अगदी लवकरच साई चरित्र अध्याय 1 सोबत. धन्यवाद. श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो.